विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर विभागीय गुणवत्ता कक्ष इयत्ता 5वी स्कॉलरशिप पाक्षिक सराव चाचणी क्रमांक 6 विषय मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता गुण 60 दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेला पेपर आणि त्याची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही ई स्टडी या चॅनलवरती जर नवीन असाल तर ई स्टडी चॅनल हे सबस्क्राईब करा, समोरचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. व्हिडिओला सुरुवात करूया. भाग पहिला पहा मराठी. पहिला प्रश्न आहे, अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आपल्याला खाली 3 शब्द दिलेले आहेत, प, ग आणि स, आणि पुढे एक चौकट दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शब्द टाकून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. आता पहिला पर्याय रू. तर प आणि रू हे आपण कुठलाही शब्द नाही, त्यामुळे हा मॅच होणार नाही. प आणि व्र हा सुद्धा शब्द तयार होणार नाही. 3 नंबरला आहे ववर रफार, म्हणजे पर्व, गर्व आणि सर्व, म्हणजे योग्य अर्थपूर्ण शब्द पर्याय क्रमांक 3 ने होत आहे. त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. आता कृतज्ञ हा जो शब्द आहे त्याचा मराठी अर्थ असा आहे, कृतज्ञ या शब्दाचा अर्थ आहे केलेले उपकार जाणणारा. केलेले उपकार जाणणारा. केलेले उपकार जाणणारा आणि त्याच्या विरुद्ध होईल केलेले उपकार विसरणारा, म्हणजे कृतज्ञ पर्याय क्रमांक 2. याचा अर्थ आहे केलेले उपकार विसरणारा, म्हणजे आपण जर उपकार केलेले असतील तर तो आपल्याला विसरून जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 3 पहा. पुढील पैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. पहा, आता पहिला शब्द आहे काळजी आणि त्याला जोडी आले चिता. तर काळजी आणि चिता हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द नसून काळजीला विरुद्धार्थी शब्द आहे चिंता. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. यश आणि अपयश ही विरुद्धार्थी जोडी आहे. सतेज आणि निस्तेज ही सुद्धा विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य ही सुद्धा विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 1. 4 नंबरचा प्रश्न बघूया. रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर निवडल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता आपल्याला खाली चौकट दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला योग्य अक्षर टाकायचं आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. पहिला शब्द आहे पहा झाप. या ठिकाणी प टाकता येणार नाही. झाप प हा शब्द नाही. झाप स हा सुद्धा शब्द नाही. झाप ड, ड या ठिकाणी मॅच होतंय. झापड, कापड, आवड, पापड, म्हणजे या ठिकाणी योग्य अक्षर टाकायचं आहे पर्याय क्रमांक 3 ड. आणि ड हे अक्षर टाकल्यानंतर पहिला शब्द तयार होतो झापड, दुसरा शब्द तयार होतो कापड, तिसरा तयार होतो आवड आणि चौथा पापड. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न पाहूया. मराठी विषयाचा शेवटचा प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा रिकाम्या जागी योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडायचा आहे. पहा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आरंभ. अधोरेखित केलेला शब्द आहे आरंभ. ईशस्तवनाने झाला तर टिंबटिंब आभाराने झाला. आता आरंभ म्हणजे सुरुवात. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने होत असते आणि शेवट जो असतो हा आभाराने होत असतो. पर्याय क्रमांक 4 शेवट. शेवट आभाराने झाला. पुढील भाग पाहूया गणित विषयाचा. 6 नंबरचा प्रश्न पहा. 3.4 या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. आता अंशाधिक म्हणजे त्याचा अंश मोठा पाहिजे. पहा, आपल्याला एक पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेला आहे 3.4 आणि याचं जर पूर्णांकामध्ये
साध्या अपूर्णांकात रूपांतर केलं तर काय होईल पहा. आता पूर्णांकाने काय करायचे, छेदा लागून यायचे, म्हणजे 3 ने 7 लागून यायचे आणि त्याच्यामध्ये आपण अंश मिळवायचा. अंश आहे 4 आणि छेद जसेच्या तसे राहतील, छेदामध्ये बदल नाही. आता ही जर क्रिया केली 3 7 21 आणि 21 अधिक 4 त्याची बेरीज येते 25, तर उत्तर आलंय 25 अंश छेद 7. म्हणजे या ठिकाणी छेदापेक्षा अंश मोठा आहे, म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक तयार झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 7 नंबरचा प्रश्न पहा. 57 अंश छेद 100, 57 अंश छेद 100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या रूपात कसा लिहाल. आता हा अपूर्णांक आपल्याला दशांश चिन्ह वापरून लिहायचा आहे पहा. 100 छेद आहे म्हणजे शतांश आहे, म्हणजे उत्तर येईल 0.57. पर्याय क्रमांक 1. 8 नंबरचा प्रश्न पहा. 11.345 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती. 3 4 5 म्हणजे 11 दशांश चिन्ह 3 4 5 यामध्ये आपल्याला 4 या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली. आता ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे तो अंक काय करायचा, जसाच्या तसा ठेवायचा आणि उरलेले जे अंक आहेत ते 0 करून घ्यायचे. म्हणजे 5च्या जागेवर 0, 3च्या जागेवर 0, दशांश चिन्ह जसेच्या तसे 1च्या जागेवर 0 आणि 1च्या जागेवर 0. तर ती संख्या काय तयार झालेली पहा. 0.040 पहा, म्हणजे ही 4 ही शतांश स्थानी आहे, म्हणजे उत्तर 0.04 आहे. पहा 0.04 कुठे दिसतंय, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक अंक आपल्याला दशांश स्थानिक किमतीने शोधता आलं पाहिजे. 1ची स्थानिक किंमत 1 हे पूर्णांकातला दशक स्थान आहे, त्यामुळे 1ची किंमत येईल 10 आणि या एकक स्थानी असल्यामुळे याची किंमत येईल 1. 3ची किंमत 3 हे दशांश स्थानी आहे, त्यामुळे त्याची किंमत 0.3 येईल. 4ची किंमत 0.04 आणि 5ची स्थानिक किंमत असेल 0.005. 5 हे हजार स्थानी आहेत, सहस्रांश आहेत. या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत. 9 क्रमांकाचा प्रश्न पहा. 5 शतक अधिक 3 दशक अधिक 7 दशांश अधिक 8 शतांश बरोबर किती. पहा 5 शतक आहेत. शतक म्हणजे आपण त्याला 100 ने गुणतो, त्याचं उत्तर येईल 500. 5 शतक म्हणजे 500. 3 दशक, दशक म्हणजे 10, 3 ने 10 ला गुणलं तर उत्तर येते 30, त्याची किंमत आली 30. आता 7 दशांश, दशांश शब्द आहे पहा. दशांश म्हणजे काय, त्याचा छेद 10 असतो, म्हणजे उत्तर येईल 0.7. या ठिकाणी आता 0.7 आपल्याला लिहिताना पूर्णांकाच्या नंतर लिहावं लागणार आहे, दशांश चिन्ह असल्यामुळे. आता हा 8 शतांश आहे. शतांश म्हणजे काय, 8 त्याचा छेद आहे 100, म्हणजे त्याचं उत्तर आहे 0.08. आता या ठिकाणी पूर्णांकाच्या नंतर दशांश चिन्ह असतं, या ठिकाणी संख्या नाही, आपण 0 मांडून घेऊया. या ठिकाणी आता 0.08 आलेलं आहे, म्हणजे 0.08 यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. या ठिकाणी कुठलाही अंक नाही, म्हणजे आपण ठिकाणी 0 टाकून घ्यायचा आहे, म्हणजे अंकांची मांडणी व्यवस्थित राहते, बेरीज चुकत नाही. ही जर बेरीज केली तर पहा 8 8, 7 7, दशांश चिन्ह. या ठिकाणी एकक स्थानी 0 आहे, दशक स्थानी 3 आणि शतक स्थानी 5. आपली बेरीज आलेली आहे 530 दशांश चिन्ह 7 8. 530 दशांश चिन्ह 7 8 आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढील प्रश्न पाहूया. कोजागिरी पौर्णिमेसाठी 500 मिलीच्या 12 पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले पहा. 500 मिली, 500 मिली म्हणजे आपल्याला लक्षात येईल अर्धा लिटर. तर 500 मिलीच्या एकूण 12 पिशव्या आणलेल्या आहेत, म्हणजे एकूण दूध किती होईल ते आपल्याला विचारलेलं आहे आणि ते लिटर मध्ये शोधायचं आहे आणि आपल्याला मिली लिटर मध्ये दिलेलं आहे. आपण 500 गुणिले 12 हा जर गुणाकार केला तर 2 शून्य जसेच्या तसे आणि 12 पंचे 60, तर 6000 मिली लिटर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता पर्यायामध्ये 6000 लिटर उत्तर आहे, विद्यार्थी लगेच निवडून मोकळे होतील, तर ते उत्तर नाहीये, कारण आपल्याला इथं लिटर मध्ये विचारलेलं किती लिटर दूध आणले. तर आपल्याला माहितीये एक
एका लिटरमध्ये 1000 मिलीलिटर असतात. मग आपल्याला 6000 मिलीलिटरचं रूपांतर जर लिटरमध्ये करायचं असेल तर 6000ला काय करायचंय, 1000 ने भागायचं. 1000 ने आपण 3 शून्य गेले, 3 शून्य उत्तर राहतंय 6 आणि त्याचं कन्वर्टन होईल 6 लिटर. म्हणजेच 500 मिलीच्या 12 पिशव्या आणल्या तर एकूण 6 लिटर दूध आणले. पर्याय क्रमांक 3 6 लिटर. 11 नंबरचा प्रश्न पाहूया. एका दुकानदाराने 50 किलोग्राम बाजरीपैकी 40 किलोग्राम 250 ग्राम बाजरी विकली तर त्याच्याकडे किती बाजरी शिल्लक राहिली. आता किती बाजरी शिल्लक राहिली असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा, किलोग्राम आणि ग्रॅम असं आहे. पण काय करूया, आपण मांडणी करून घ्या. किलोग्राम आणि ग्रॅम यांची आपण वजाबाकी करून घ्या. आपल्याकडे दुकानदाराकडे आहे 50 किलोग्राम बाजरी. 50 किलोग्राम बाजरी आहे म्हणजे ग्रॅम मध्ये 0 आहे. आणि त्यापैकी विकलेली बाजरी आहे वजा करूया आपण 40 किलोग्राम आणि 250 ग्राम. आता ही वजाबाकी करताना आपण ग्रॅमची वजाबाकी स्वतंत्र करायची आणि किलोग्रामची वजाबाकी स्वतंत्र करायची. विद्यार्थी काय करतील, हे शून्यातून 250 मानतील तर ते उत्तर चुकीचे ठरेल. या ठिकाणी ग्रॅम आपल्याला वजा करायचे, ती आपल्याकडे काहीच नाहीये. त्यामुळे आपण काय करायचे, किलोग्राम कडून हातचा घ्यायचा. एक आपण हातचा घेतला, 50 मधून एक कमी केलं, इथे राहिले 49. आता आपण हातचा घेतलेला आहे 1 किलोग्राम आणि 1 किलोग्राम हातचा म्हणजे तो ग्रॅम मध्ये जर रूपांतरित केला तर तो होतोय 1000 ग्रॅम. म्हणजे हातचे आपण घेतलेले आहेत 1000, म्हणजे या ठिकाणी 1000 आलेला आहे. आणि 1000तून आपण 250 कमी केले तर ते राहतात 750. म्हणजे ग्रॅमची वजाबाकी आलेली आहे 750. आणि किलोग्राम मध्ये 49 वजा 40, त्याचं उत्तर काढलं तर ते येते 9. म्हणजे उत्तर आले 9 किलोग्राम 750 ग्रॅम. पर्याय क्रमांक 4 9 किलोग्राम 750 ग्रॅम. विद्यार्थ्यांनी या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. 12 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. 552 मिनिटे बरोबर टिंबटिंब तास आणि टिंबटिंब मिनिटे. आपल्याला 552 मिनिटे दिलेले आहेत. 552 मिनिटे आणि त्याचं तास आणि मिनिट आपल्याला शोधायचंय. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. तर आपल्याला काय करावं लागेल, तास आणि मिनिटे जर शोधायचे असतील तर 552 ला काय करावं लागेल, 60 ने भागावं लागेल. मग आपण 60चा पाडा तयार करून घ्या. 60चा पाडा म्हणजे 6चा पाडा. 6चा पाडा जर लिहिला तर आपल्याला लगेच लक्षात येईल. 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सकून 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. तर या ठिकाणी 552 आहे. म्हणजे आपण शून्य लावला तर 60चा पाडा तयार होईल. 60चा पाडा तयार झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, 552च्या जवळची संख्या शोधावी लागेल. आता 552 तर पाड्यामध्ये नाहीत तर 540 आहेत. तर 540 जे आहेत ते 9 नंबरला आहेत. म्हणजे 60 गुणिले 9 बरोबर 540. म्हणजे 540 मिनिटाचे 9 तास होतात. 540 मिनिटाचे किती झाले, 9 तास. आणि या ठिकाणी आपल्याला 552 मिनिटं दिलेत. आपण 552 मधून 540 वजा केले तर राहतात 12. मग 12 हे जे उरलेले आहेत ते मिनिटे आहेत आणि तास आहेत 540 मिनिटाचा 9 तास. म्हणजे याचं विभाजन जर केलं आपण ते तर 552 मिनिटं बरोबर 9 तास 12 मिनिटे. या पद्धतीने कुठल्याही मिनिटांची माहिती दिली आणि त्याचं तास आणि मिनिटात रूपांतर करायचं असेल तर 60चा पाडा लिहून हा प्रश्न सोडवायचा. म्हणजे उत्तर आलेलं आहे 9 तास 12 मिनिटे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 13 नंबरचा प्रश्न पहा. 30 मीटर लांबीची तार 5 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. आता 30 मीटर लांबीची तार आणि 5 ठिकाणी. विद्यार्थी काय करतील, लगेच 30 भागिले 5 आणि उत्तर येईल 6. अशा पद्धतीने उत्तर काढतील. तर उत्तर काढताना एक लक्षात ठेवायचं, पहा 5 ठिकाणी कापलेला आहे म्हणजे एक तार आहे अशी
एक तार अशी आहे, ही त्याची लांबी आहे 30 मीटर आणि आपण काय केलं त्याला 5 ठिकाणी कापलेला आहे. 5 ठिकाणी कापल्यानंतर पहा, पहिला कापी देऊ आपण 1 2 3 4 आणि 5. पहा आता आपण कापलेला आहे 5 ठिकाणी आणि 5 ठिकाणी कापल्यामुळे या ठिकाणी पहा एकूण किती तुकडे तयार झाले. हा पहिला तुकडा तयार झालेला 1, हा दुसरा तुकडा, हा तिसरा तुकडा, हा चौथा तुकडा, हा 5वा तुकडा आणि हा 6वा तुकडा. या ठिकाणी एकूण 6 तुकडे झालेले आहेत समान लांबीचे. म्हणजे आपल्याला 5ने न भागता आपल्याला 30ला कितीने भागावं लागेल, एकूण तुकड्याच्या संख्येने. एकूण तुकडे तयार झालेले आहेत 6. 6ने जर 30ला भागलं तर उत्तर येते 5. म्हणजेच याचाच अर्थ प्रत्येक तुकड्याची लांबी ही 5 मीटर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. 14 नंबरचा प्रश्न बघा. 1 लिटर पेट्रोलला 72 रुपये, याप्रमाणे 2.5 लिटर पेट्रोलची किंमत किती? पहा आपल्याला माहिती दिलेली 1 लिटर पेट्रोलची किंमत दिलेली. पहा 1 लिटर पेट्रोलची किंमत आहे 72 रुपये आणि आपल्याला 2.5 लिटरची विचारलेली. 2.5 म्हणजे काय? 2 पूर्ण भाग अधिक अर्धा भाग. आता 2 पूर्ण भागाची किंमत काढून घेऊ आपण, म्हणजे 2 लिटरची किंमत काढून घ्या. 2 लिटरची किंमत किती येणार आहे? 72 अधिक 72, ही जर बेरीज केली तर ती येईल 144. 2 लिटरची किंमत झाली. आता आपण आणखीन आपल्याला अर्ध्या भागाची किंमत काढायची, म्हणजे अर्धा लिटरची. आता अर्धा लिटर जो आहे तर अर्ध्या लिटरची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं? 1 लिटरची किंमत 72 आहे. 72ला जर 2 ने भागलं तर उत्तर येते 36. म्हणजे अर्ध्या लिटरच्या पेट्रोलची किंमत आहे 36 रुपये आणि आपल्याला 2.5 लिटरची विचारलेली. म्हणजे 2.5 मध्ये आपण काय करायचंय? 2 लिटर अधिक अर्धा लिटर. तर 2 लिटरची किंमत आहे 144 अधिक अर्धा लिटरची किंमत आहे 36 आणि ही जर बेरीज केली आपण 6 4 10 हाला 1, 4 आणि 1 5 आणि 3 8, 81 1, तर उत्तर येते 180 आणि रुपयामध्ये. पर्याय क्रमांक 1 180 रुपये. 15 नंबरचा प्रश्न बघा. क्रिकेटचा सामना सकाळी 10 वाजता सुरू झाला व दुपारी 3:45 वाजता संपला, तर सामना किती वेळ सुरू होता? पहा सकाळी सामना सुरू झालेला आहे सकाळी 10 वाजता आणि आपल्याला संपलेला आहे दुपारी 3:45 वाजता, तर सामना एकूण किती वेळ सुरू होता? तर आपण काय करूया, या ठिकाणी सकाळी 11ला चालू झाले, 11 वाजता काय होईल? पहिला तास, 12ला दुसरा तास, 1 वाजता तिसरा तास, 2 वाजता चौथा तास, 3 वाजता 5वा तास. म्हणजे या ठिकाणी हा पहिला तास, दुसरा, तिसरा तास, चौथा तास, 5वा तास. म्हणजे 3 वाजेपर्यंत 5 तास पूर्ण होतील आणि वरचे 45 मिनिटं आहेत. म्हणजे या ठिकाणी 5 तास 45 मिनिटं सामना सुरू होता. 5 तास 45 मिनिटं म्हणजे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने अशी उत्तरं शोधायची आहेत. पुढील भाग पाहूया आपण इंग्रजी विषयाचा. क्वेश्चन नंबर 16. सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स टू बी यूज इन द कॉन्व्हर्सेशन. पहा कॉन्व्हर्सेशन मध्ये आपल्याला जे योग्य विरामचिन्ह वापरायचे ते आपल्याला निवडायचे आहेत. डज सी गो टू मुंबई? डज सी गो टू मुंबई? डजने आपण या ठिकाणी प्रश्नाची सुरुवात करत असतो. म्हणजे या ठिकाणी शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे होता. ऑप्शन नंबर 3 क्वेश्चन मार्क. 17 नंबरचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट सेंटेन्स शोविंग करेक्ट पोझिशन ऑफ अ कॉमा. कॉमा म्हणजे स्वल्पविरामाची योग्य जागा आपल्याला पर्यायामध्ये दिलेले वाक्य आपल्याला सेंटेन्स निवडायचं आहे करेक्ट. या ठिकाणी आय लाईक आईस्क्रीम, ऍपल, एग्स अँड ग्रेप्स. या ठिकाणी पहिलं सेंटेन्स जे आहे ते करेक्ट आहे, त्यांची पोझिशन योग्य आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये पहा आय लाईक आईस्क्रीम, ऍपल, एग्स अँड ग्रेप्स. या ठिकाणी अँडच्या अगोदर कॉमा नकोय, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. तिसरं पहा आय लाईक आईस्क्रीम, ऍपल, एग्स अँड ग्रेप्स. एग्स नंतर या ठिकाणी विरामचिन्ह कॉमा आपला दिलेला आहे ते आपल्याला चुकीचं आहे. आणि शेवट आय लाईक आईस्क्रीम, या ठिकाणी
कॉमा पाहिजे होता, त्यामुळे चौथं सुद्धा वाक्य चुकीचं आहे. योग्य पर्यायाचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1. 18 नंबरचा प्रश्न पहा. विच ऑफ द गिवन मंथ्स हॅव लेस दॅन 30 डेज. विद्यार्थ्यांनी प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर त्याचं उत्तर मिळून जाईल. लेस दॅन, लेस या शब्दाचा अर्थ आहे कमी, म्हणजे 30 दिवसापेक्षा कमी दिवस असलेला महिना आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी पहा, मार्च मध्ये आपल्याला माहिती आहे 31 डेज म्हणजे 31 दिवस असतात. जुलैमध्ये सुद्धा 31 दिवस असतात. ऑगस्टमध्ये सुद्धा 31 दिवस असतात. राहिला ऑप्शन नंबर 4. फेब्रुवारीमध्ये किंवा 29 डेज असतात. म्हणजे कमी 30 पेक्षा कमी दिवस असणारा महिना आहे फेब्रुवारी. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 19. फाइंड ऑड मॅन आउट. आता गटातील वेगळा आपल्याला निवडायचा आहे. संडे, मार्च, फ्रायडे, मंडे. त्या ठिकाणी सहज सोपा प्रश्न आहे. मार्च हा मंथ आहे आणि इतर हे डेज आहेत. मार्च महिना आहे आणि इतर हे वार आहेत, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 मार्च. 20 नंबरचा प्रश्न पाहूया. आयडेंटिफाय द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. आता अपोस्ट्रोफ जो आहे तो आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्येच दिसत आहे. 2 नंबरचं जे आहे ते क्वेश्चन मार्क आहे. 3 नंबरचं एक्सक्लेमेशन मार्क आणि 4 नंबरचं आहे कॉमा. या पद्धतीने ही विरामचिन्हांची उत्तरं सोडवायची होती. पुढील प्रश्न पाहूया. बुद्धिमत्ता चाचणी. एकूण आपल्याला 10 प्रश्न आहेत. त्या 10 प्रश्नांची उत्तरं आता पर्यायामधून सोप्या पद्धतीने निवडायची आहेत. 21 ते 22 साठी सूचना आहेत. दिलेल्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आता आरशातील प्रतिमा जे आहे 21 नंबरचा प्रश्न, त्याची आपल्याला आरशातली प्रतिमा कशी दिसेल पहा. व आणि श, व आणि श पहा. आरशातली प्रतिमा सुरुवातीचं जे अक्षर आहे ते शेवटी जातं आणि दुसरं 2 नंबरचं जे असतं ते सुरुवातीला येतं. म्हणजे श जर आपण आरशात पाहिला तर तो असा होईल पहा. आणि ही जी तिरपी रेषा आहे ती या ठिकाणी अशी होऊन जाईल. आणि व जो आहे तो आपल्याला असा उलटा होऊन जाईल. म्हणजे या पद्धतीचा पर्याय. या ठिकाणी श सुरुवातीला दिलेला आहे तशाच्या तसा, त्यामुळे हा पहिला पर्याय बाद. या ठिकाणी 2 नंबरच्या पर्यायामध्ये श जशाच्या तसा दिलेला आहे तो सुद्धा बाद झाला. या 3 नंबरच्या पर्यायामध्ये काय केलेलं आहे, व हे अक्षर आपल्याला 2 नंबरला येते ते सुरुवातीला दिले, त्यामुळे ते बाद झालेलं आहे. त्यामुळे उत्तराचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. कारण 4च्या पर्यायाची आकृती ही जुळती आहे. 22 नंबरचा प्रश्न बा. आरशातील प्रतिमा. या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे आपल्याला, आकृती आपल्याला अशी दिलेली, ही अशी रेषा आहे. आणि ही जर आपण ही रेषा आरशात पाहिली तर ही जी गोल बाजू आहे ती आतमध्ये जाईल, म्हणजे अशी उलटी होईल आकृती. आणि आडव्या ज्या 2 रेषा आहेत, आडवी अशी रेषा आहे सुरुवातीच्या आकृतीत, त्या आरशात पाहिल्यानंतर त्यांची तोंड असे होतील. असा पर्याय आपल्याला आरशामध्ये दिसेल. पहिल्या पर्यायामध्येच त्याचं उत्तर हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 ते 30 साठी सूचना आहेत. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध चौथ्या पदात आहे, तर तो संबंध शोधा आणि प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. पहिला प्रश्न पहा 23 नंबरचा. 24 बरोबर 8 तर 36 बरोबर किती पहा. 24 8शी कसं संबंध आला पहा. आता आपण काय करूया, 24 जे आहे ते 2 वजा 4 आपण असं करूया. 2 वजा 4 केलं तर उत्तर येते 2. तर 8 ही घन संख्या आहे. आपण 2चा जर घन काढला, 2चा घन येतोय 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर
8 म्हणजे 2चा घन येतोय 8. अगदी त्याच पद्धतीने जर आपण 36 करून पाहिलं तर पहा उत्तर काय येते. 36 3 - 6 बरोबर 3. आणि 3चा जर घन केला आपण, 3चा घन म्हणजे 3 वेळा गुणाकार, 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. पहा 27 आहे का पर्यायामध्ये पहा. हा या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 2 आहे 27. या पद्धतीने उत्तर शोधायचं आहे. 24 नंबरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24. 43 बरोबर 49 तर 52 बरोबर किती. पहा 43 चे 49 कसे झाले पहा. 49 ही वर्ग संख्या आहे पहा. वर्ग संख्या म्हटल्यानंतर 4 49 हा 7चा वर्ग आहे. 4 अधिक 3 पहा 4 अधिक 3 जर केलं तर ती बेरीज येते 7 आणि 7चा वर्ग केला तर तो येते 7 गुणिले 7 बरोबर 7 7 49. त्या पद्धतीने 52 जर येत असेल तर पाहूया आपण. 52 5 अधिक 2 बेरीज येते 5 अधिक 2 7. 7चा वर्ग 7 गुणिले 7 बरोबर 49. पहा या ठिकाणी पर्यायामध्ये 49 आहे. पर्याय क्रमांक 1 49. प्रश्न क्रमांक 25 पहा. पहिली संख्या आणि दुसरी संख्या, तिसरी संख्या आणि चौथी संख्या कसा संबंध येतो ते आपल्याला शोधायचं आहे. पहिली संख्या आहे 3927, दुसरी संख्या आहे 4845. पहा याच्यामध्ये पहा 3 अधिक 1 4, 9 वजा 1, 2 अधिक 2 7 अधिक 2 किंवा 7 वजा 2. पहा या पद्धतीने प्रश्न करून पाहू आपण. 3 इथं काय झालेले आहे, सुरुवातीला अधिक 1 झालेला आहे. इथं 9 चे 8 कसे झाले तर 2 नंबरला वजा 1 झालेला आहे. इथं 2 अधिक 2 चे 4 कसे झाले तर अधिक 2 आणि 7 चे 5 कसे झाले पहा तर वजा 2. म्हणजे पहिल्यांदा मिळवले अधिक 1 वजा 1 अधिक 2 वजा 2. त्याच पद्धतीने आपण पहा 1845 करून पहा. 1845 याच पद्धतीने जर आपण दुसरा पर्याय पडताळून पाहिला 1 8 4 5 तर पहिल्या संख्येमध्ये आपण अधिक 1 केला तर उत्तर येईल 2 आणि वजा 1 केला दुसऱ्या संख्येतून तर उत्तर येते 7. त्याच पद्धतीने आपण 4 अधिक 2 केले तर 6 येते आणि 5 वजा 2 केले तर उत्तर 3 येते. 27 63 पर्यायामध्ये आहे का पहा. 27 63 हा पर्याय क्रमांक 1 मध्ये 27 63 आहे. हे त्याचं अचूक उत्तर आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर पहिल्यांदा पहा 39 27 यांच्यातल्या अंकांची जर बेरीज केली पहा 9 3 12, 12 अधिक 2 14, 14 अधिक 7 21 ती बेरीज येते 21. आणि दुसऱ्या अंकांची 48 45 अंकांची बेरीज केली तर पहा 8 4 12, 12 4 16, 16 5 21. पहा पहिल्या आणि दुसऱ्या पदातील अंकांची बेरीज येते 21. अगदी त्याच पद्धतीने आपण 18 45च्या अंकांची जर बेरीज केली 18 45 मध्ये 1 अधिक 8 9, 9 अधिक 4 13, 13 अधिक 5 18. 18 बेरीज असणारा पर्याय आपण जर निवडला तर पहिला जो पर्याय आहे 27 63. 27 63 मधील अंकांची जर बेरीज केली 2 अधिक 7 9, 9 अधिक 6 15 आणि 15 अधिक 3 18 म्हणजे पहिल्याच पर्यायाची बेरीज 18 येते. या पद्धतीने हा सुद्धा प्रश्न सोडू शकता. पुढच्या अंकांची बेरीज केली तर 8 अधिक 2 10 अधिक 5 15 यांची बेरीज येते 15. त्यामुळे हा होणार नाही. इतर पर्याय आपल्याला पडताळण्याची आवश्यकता नाही. 26 क्रमांकाचा प्रश्न पहा. गोवा पणजी. आता गोवा राज्य आहे त्या गोवा राज्याची राजधानी आहे पणजी. तर आसाम राज्याची राजधानी कोणती आहे. आसाम राज्याची राजधानी आपल्याला विचारलेली आहे. विद्यार्थ्यांची त्यासाठी राज्य राजधान्या पाठांतर असणं गरजेचं आहे. रांची जी आहे सुरुवातीला पर्याय क्रमांक 1 रांची झारखंड राज्याची राजधानी आहे. कोहिमा
ही नागालँड राज्याची राजधानी आहे आणि दिसपूर ही आसाम राज्याची राजधानी आहे. पर्याय क्रमांक 3 दिसपूर हे त्याचं अचूक उत्तर आहे आणि गंगटोक हे सिक्कीम राज्याची राजधानी आहे. 27 नंबरचा प्रश्न पाहूया. दसरा हिंदू म्हणजे दसरा हा सण हिंदूंचा आहे, तर ईद हा सण कोणाचा आहे पहा. ईद आपल्या सर्वांना माहिती, ईद हा सण मुस्लिम बांधवांचा आहे, त्यामुळे उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 मुस्लिम. इतरही धर्मियांचे सण आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. ख्रिश्चन लोकांचा आपल्याला माहिती पहा नाताळ सण असतो, पारशी लोकांचा पतेती, त्याच्यानंतर शीख लोकांचा बैसाखी सण असतो, हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. 28 नंबरचा प्रश्न पहा. श्यामची आई साने गुरुजी पहा, श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेलं आहे, तर गीताई हे पुस्तक किंवा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे पहा. गीताई हा जो ग्रंथ आहे भगवद्गीतेचं हे मराठी रूपांतर आहे. भगवद्गीतेचं हे मराठी रूपांतर आचार्य विनोबा भावे, पर्याय क्रमांक 4 आचार्य विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 29 पहा. पहिली रेषा आणि दुसऱ्या रेषेचा काय संबंध आहे ते पाहूया आपण. पहिली जी रेषा आहे पहा किरणाची रेषा, दोन्ही बाजूला बाण आहे आणि ती आकृती कशी बदलली पहा. तर ही आकृती किरणाची काय झालेली उभी झालेली, परंतु उभी होताना त्याची जी टोकं होती त्याची टोकं काय झालेली आहेत, तर ती आतमध्ये असणारी टोकं काय झालेली ती त्यांनी बाहेरून दाखवलेली पहा, म्हणजे अशी बाहेरून उलटी केलेली आहे टोकं. या आकृतीमध्ये पहा ही टोकं उलटी झालेली आहे आणि मध्ये आडवी रेषा ओढलेली आहे. म्हणजे पहिली आकृती या पद्धतीने बदल झालेली आहे. त्याच पद्धतीने आपण ही जर आकृती विचारात घेतली तर उभी आडवी रेषा जी आहे ती काय झालेली उभी झालेली आहे आणि ही जी अर्धा वर्तुळाची भाग असलेली आकृती टोकाला आहे, दोन्ही टोकाला, त्याची आतली जी रेषा आहे ती काय झालेली बाहेर गेलेली आहे आणि वाटे आतमध्ये आलेले आहे, म्हणजे या पद्धतीने. आणि ही उभी जी रेषा आहे ती झाली आडवी. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिल्या पर्यायामध्ये उभी रेषा ही आतमध्ये दिलेली आहे, त्यामुळे पहिला पर्याय बाद झाला. दुसऱ्या पर्यायामध्ये एका बाजूला ती रेषा बाहेरून दिली आणि दुसऱ्या बाजूला आतमध्ये दिलेली, त्यामुळे हा पर्याय सुद्धा बाद झालेला आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला योग्य पद्धतीने दिलेले आहे, त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चौथ्या आकृतीमध्ये एक बाजू आतमध्ये दिलेली आहे, त्यामुळे हा पर्याय बाद झालेला आहे. या पद्धतीने बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्या आकृतीशी संबंध असणारी आकृती आपल्याला अचूक पद्धतीने मिळून जाईल. आता एक शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 पहा. चौरस आणि वर्तुळ पहा. चौरसाला आपण जर 1 नंबर दिला, वर्तुळाला 2 नंबर दिला, तर पुढची आकृती कशी बदललेली पहा. वर्तुळ जे आहे ते बाहेरून आलेले आहे म्हणजे 2 नंबरला, आणि आतमध्ये पण आलेला आहे म्हणजे 2 नंबरची आकृती आपली काय झालेली आहे डबल झालेली आहे, ती बाहेरून आणि आतमध्ये. आणि मध्यभागी 1 नंबरची आकृती आलेली, मध्यभागी चौरस आहे तो 1 नंबरला आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी क्रम कसा आहे पहा. सगळ्यात बाहेरून 2 नंबरची आकृती, मध्यभागी 1 नंबरची आकृती आणि सर्वात आतमध्ये 2 नंबरची, म्हणजे या पद्धतीने क्रम आलेला आहे. आता आपल्याला उत्तर दिलेले इथं प्रश्न शोधायचा आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण बाहेरची जर आकृती पाहिली त्रिकोणाची आहे, त्रिकोण आपल्याला 2 नंबरला घ्यायचा आहे, म्हणजे त्रिकोण या ठिकाणी 2 नंबरला येईल. आणि मधली जी आकृती आहे ती 1 नंबरला, म्हणजे चौरस जो आहे तो सुरुवातीला असणार आहे. म्हणजे असे पर्याय आपल्याला 1 नंबरला चौरस आणि 2 नंबरला त्रिकोण. या ठिकाणी त्रिकोण चौरस दिलेला आहे, हा क्रम चुकीचा आहे. या ठिकाणी वर्तुळ आणि चौकोन दिलंय त्यामुळे हा बाद झाला. इथं वर्तुळ आणि चौकोन आहे, हा सुद्धा बाद झाला. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि इयत्ता 5वी स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक विनंतीपूर्वक सूचना आहे की सन 2017 पासून 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका
पेपर 1 आणि पेपर 2 अचूक उत्तर सूची आणि स्पष्टीकरणासह आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्या सर्व प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी उत्तरासहित जरूर पाहाव्यात आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पाक्षिक सराव चाचणी क्रमांक 7 मध्ये. धन्यवाद.